नाशिकच्या कॅप्टन खरात यांच्या 58 व्हिडिओंचा थरार शांत होतो न होतो तो साताऱ्यात सत्तेसाठी चक्क रक्तरंजित राजकारण पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना महायुतीत मित्र असले तरी साताऱ्यात मात्र भाजपनं आपल्याच मित्र पक्षाच्या मंत्र्यावर पोलिसी बळाचा वापर केलाय. मंत्री शंभूराज देसाई जेव्हा आपल्या सदस्यांना वाचवण्यासाठी ढाल बनले तेव्हा त्यांनाच धक्काबुक्की करण्यात आली. यात ते जखमी देखील झालेत. सिने स्टाईल झालेल्या या राड्यामध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे अवघ्या एका मताने विजयी झाल्या. पण सत्तेच्या खुर्चीसाठी मित्र पक्षाच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपचा हा साताऱ्याचा सुलतानी डाव नेमका काय होता आजच्या व्हिडिओत पाहूयात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आता हा निवडणूक की क्राईम थ्रिलर सिनेमा, तर साताऱ्यात आज निवडणूक नव्हती तर जणू एखादा क्राईम थ्रिलर सिनेमा सुरू होता. भाजप आणि शिवसेना महायुतीत मित्रपक्ष असले तरी साताऱ्यात मात्र भाजपनं आपल्याच मित्रपक्षाच्या मंत्र्यावर पोलिसी बळाचा वापर केला. मंत्री शंभूराज देसाई जेव्हा आपल्या सदस्यांना सुरक्षित सभागृहात घेऊन जात होते तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. याच झटापटीत मंत्री देसाईंच्या हाताला दुखापत झाली. सत्ता मिळवण्यासाठी आपल्याच मंत्र्याला जखमी करण्यापर्यंत भाजपची मजल गेल्यानं राजकीय वर्तुळात मात्र संताप व्यक्त केला जातोय. भाजपाकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांना पळवण्याचा किंवा अडवण्याचा मोठा कथित प्लॅन आखण्यात आला होता. मात्र शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे ढाल म्हणून उभे राहिले. त्यांनी स्वतःच्या खासगी गाड्यांतून सदस्यांना सुरक्षित सभागृहात पोहोचवून भाजपची फिल्डिंग हाणून पाडली. कामेश कांबळे आणि अनिल देसाई यांसारख्या सदस्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्नही झाला. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपली संपूर्ण ताकद लावून सदस्यांना सुखरूप पोहोचवलं. आता दहशतीच्या वातावरणात पार पडलेल्या या मतदानात कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे या 33 मतं मिळून अवघ्या एका मताने विजयी झाल्या. तर विरोधात उभ्या असलेल्या मनीषा फडतरे यांना 32 मतं मिळाली. एका मताने जरी भाजपनं खुर्ची मिळवली असली तरी ही खुर्ची मिळवण्यासाठी भाजपनं जी नीतिमत्ता वापरली त्यानं महायुतीत कधीही न भरून निघणारी तरी निर्माण झाली. साताऱ्यातील या विजयानं भाजपच्या गोटात जल्लोष असला तरी शिवसेनेच्या गोटात मात्र संतापाचा ज्वालामुखी धगधगतोय. सत्तेसाठी मित्र पक्षाला पायदळी तुडवणाऱ्या भाजपच्या या भूमिकेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय ऍक्शन घेतील? साताऱ्यातील हा राणा राज्याच्या राजकारणाला कोणती दिशा देणार आणि महायुतीचं जहाज या वादाच्या वादळात टिकणार का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.